हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। होळीचा सण हा 3 दिवसाचा असतो। फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आणि तिसऱ्या दिवशी रंगपंचमी। तर धुलीवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो। याला महाराष्ट्रात धुळवड असं म्हटलं जातं। या दिवशी आपल्याकडे सार्वजनिक सुट्टी देखील असते। हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात। परंपरेप्रमाणे या दिवशी होलिका दहनाची राख एकमेकाला। फाल्गुन हा वर्षातील शेवटचा महिना आहे, त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो। होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी जमिनीला मातीला नमस्कार करण्याची देखील प्रथा आहे। पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्राचा देह शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेला आहे। पृथ्वी, आप, त्वच, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे। पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या द्वारे आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलीवंदन। या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते। त्यानंतर 15 दिवसांनी 9 वर्षाची म्हणजे पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे। या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात। सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते आणि या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात। असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही, उन्हाळ्यात त्रास जाणवत नाही। आणि तिसऱ्या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते। तर आपण धुलीवंदनाच्या दिवशी कर देखील असते। तर करीच्या दिवशी कोणती कामे करायची नाहीत, महिलांनी काय करायचं नाही, काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये करीदिन हा अशुभ दिवस मानला जातो। वर्षभरात एकूण 7 करीदिन पाळले जातात। होळीच्या दुसऱ्या दिवशी देखील कर असते, त्याला आपण धुलीवंदन किंवा धुळवड असं म्हणतो। त्या दिवशी काही नियम आपल्याला पाळायचे असतात। आता करीच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत किंवा काय करायचं आहे ते आपण बघूया। बघा, करीच्या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे नाहीत। लग्नाची बोलणी असेल तर ती देखील आपल्याला करीच्या दिवशी करायची नाही। करीच्या दिवशी आपल्याला लग्नासंदर्भात कोणतेही कामं करायचे नाहीत। एवढंच काय, आपण लग्नासाठी जे काही वडे पापड करतो ते सुद्धा आपल्याला करीच्या दिवशी करायचे नाही। करीचा दिवस टाळून घ्यायचा आहे। त्यानंतर गरोदर महिलांचं डोहाळे जेवण केलं जातं। साधारणतः 7व्या महिन्यात डोहाळे जेवण केलं जातं किंवा भागानुसार काही भागांमध्ये 9व्या महिन्यात देखील डोहाळे जेवण करण्याची पद्धत आहे। तर डोहाळे जेवण करायचं असेल कोणाला तर ते सुद्धा करीच्या दिवशी करायचं नाही। करीचा दिवस सोडून इतर दुसऱ्या दिवशी तुम्ही डोहाळे जेवण करू शकता। आपल्या घरी बाळ जन्माला आलं असेल, त्याचं बारसं करायचं असेल किंवा नामकरण सोहळा असेल, मुंडन वगैरे काही करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला करीच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला करायचं नाही। नंतर पुढचा नियम जो आहे तो स्त्रियांसाठी आहे। तर बघा, करीच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच तुम्हाला केस विंचरून घ्यायचे आहे। दिवसभरात संध्याकाळी तुम्हाला केस विंचरायचे नाही। पण आता बरेच जणी वर्किंग वुमन असतील, बाहेर कुठं जायचं असेल तर संध्याकाळी जर तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्यास्त होण्याच्या अगोदरच विंचरून घ्यायचे आहे आणि सकाळी सुद्धा सूर्योदयापूर्वीच तुम्हाला केस विंचरून घ्यायचे आहे। शक्य झालं तर दिवसभरात केस विंचरले नाही तरी देखील चालेल, फक्त सकाळी एकदा सूर्योदयापूर्वी केस तुम्ही विंचरून घ्यायचे आहे। त्यानंतर 25 मार्चला सोमवारी कितीही काही झालं तरी आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपापसात हेवेदावे, वादविवाद, भांडणतंटा होणार नाही, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। याचं कारण असं की जर करीच्या दिवशी आपल्यामध्ये कटकट झाली, भांडणं झाले म्हणजे कर झाली तर आपल्या घरात भांडण कधीही संपत नाही। वर्षभर आपल्या घरात भांडण होत राहतात, कुटुंबात सुद्धा वातावरण चांगलं राहत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे करीच्या दिवशी आपल्या घरात भांडणतंटा होणार नाही, हेवेदावे होणार नाही, आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही, या गोष्टीची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। बऱ्याच भागांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल
तर यावर्षी सोमवार आहे, धुलीवंदनाच्या दिवशी मांसाहार केलं तर चालेल का? तर चालणार नाही. सोमवार असल्यामुळे यावर्षी धुलीवंदनाच्या दिवशी मांसाहार करण्याला चालणार नाही. या उलट धुलीवंदनाच्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, धुलीवंदनाच्या दिवशी धर्मशास्त्रानुसार कोणकोणत्या गोष्टी करण्याला मुभा आहे, परवानगी आहे, ते आपण जाणून घेऊया. सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी स्वच्छतेच्या संबंधित आपण सर्व कामे करू शकतो. घराची स्वच्छता करू शकतो, देवघराची स्वच्छता करू शकतो, देवपूजेची भांडी स्वच्छ करू शकतो. 25 मार्चला सोमवार असल्या कारणाने या दिवशी तुम्ही शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय देखील वाचू शकतात. देवाचं नामस्मरण करून तुमचं वेळ चांगल्या पद्धतीने तुम्ही घालवू शकता, तुमचं मन गुंतवून ठेवू शकता. भगवद्गीतेमधला 15वा अध्याय तुम्ही वाचू शकतात किंवा देवाधर्मासंबंधित इतर काही गोष्टी आहेत, पूजापाठ, मंत्रजप झालं, यांसारख्या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता. धुलीवंदनाच्या आदल्या दिवशीच आपण होळिकेचं दहन केलेलं असतं. तर होळिका दहन झाल्यानंतर त्याची जी राख शिल्लक असते तर ती राख देखील खूप पवित्र असते, कारण होळीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींची आहुती दिलेली असते, जसं की गव्हाचे ओंब्या झालं, पुरणपोळी झालं, नारळ झालं, कणकेचा दिवा झालं, अशा अनेक चांगल्या गोष्टींची आपण आहुती दिलेली असते. त्यामुळे ही राख देखील खूप अशी पवित्र मानली जाते. तर या राखेचे देखील भरपूर असे उपाय मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो बघू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर त्या राखेचे उपाय देखील तुम्ही या धुलीवंदनाच्या दिवशी करू शकता. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही जिथे कुठे होळिकेचं दहन केलेलं असतं, आपल्या दारासमोर केलेलं असेल किंवा एक गाव एक होळी असं काही असेल, तर त्या ठिकाणाहून तुम्ही ती राख घरी घेऊन जाऊन तिचे उपाय देखील तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशी करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण जे काही उपाय करतो ते कोणाला दाखवायसाठी करायचे नाही. ते उपाय कोणाच्या निदर्शनास सुद्धा आले नाही पाहिजे, गुप्त ठेवायचं आहे. कारण आपण उपाय केले तर आपल्यावर त्यावर लोक प्रतिप्रश्न करतात की हे का केलं, ते असंच का ठेवलं, याने खरंच ते असंच होईल का, त्याने ते खरंच तसंच होईल का. मग एवढ्या साऱ्या प्रश्नांना सामोरं जाण्यापेक्षा ते उपाय कोणाच्या निदर्शनास न आलेलेच बरं. आणि शक्यतो उपाय गुप्त केले तर त्याचा प्रभाव देखील आपल्याला लवकर जाणवतो. महत्त्वाचं म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी तुम्ही आणखी एक उपाय करू शकतात. तर तो उपाय असा आहे, जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील, खूप काहीतरी वाईट घटना घडत असतील, तर मग धुलीवंदनाच्या दिवशी तुम्ही उगवत्या सूर्याचं चित्र घरात भिंतीवर लावू शकता किंवा सूर्यरथाचं चित्र किंवा मग जे काही 7 घोड्यांचं फोटो मिळतो, तर असे चित्र तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशी यापैकी कोणतंही एक चित्र आपल्या घराच्या भिंतीवर लावू शकता. सूर्याचं चित्र का? तर बघा, सूर्याचं तेज आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सूर्यासारखं तेज आपल्या सगळ्यांकडे असावं, ते आपल्याला हवं असं वाटतं. त्याचप्रमाणे आपलं जीवन तेजोमय व्हावं, आपली प्रगती व्हावी म्हणून सूर्याचं चित्र तुम्ही भिंतीवर लावू शकता. आणि घोड्यांचं तर घोड्यांचं चित्र का लावायचं? तर घोडा किती वेगाने पळतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे आपल्या कामाची प्रगती व्हावी, आपली कामामध्ये गती यावी आणि आपली प्रगती व्हावी म्हणूनच घोड्यांचं चित्रसुद्धा तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशी घरामध्ये लावू शकता. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण करी दिन केव्हा आहे किंवा धुलीवंदन का साजरं करतात, कसं साजरं करतात, होळीचा सण किती दिवस कसा साजरे करतात, त्याचबरोबर करीच्या दिवशी काय करायचं नाही, काय करू शकतो, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तुमच्याकडे धुलीवंदनाचा दिवस कसा साजरे करतात किंवा धुलीवंदनाला काय म्हणतात तुमच्या भागात, धुलीवंदनाच्या दिवशी तुमच्याकडे मांसाहार करतात का, हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतायत हे देखील मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.